सरकारने सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, अन्यथा विधानसभेला 288 उमेदवार देणार। मनोज जरांगे पाटलांनी सरकारला असा इशारा दिलाय। जरांगेंनी इशारा न देता निवडणुकीला सामोरं जावं, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी हे वक्तव्य केलंय। तर जरांगेंच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंचं हे उपोषण सुरू आहे। सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी जरांगेंनी लावून धरलेली आहे, अन्यथा विधानसभेला 288 उमेदवार देणार असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। राजकारणाकडे आम्हाला जायचं नाहीये। त्यांनी जर कुणबी आणि मराठा एकच हा कायदा जर पारित केला, त्यांना आधार आता 57 लाख नोंदीचा आहेच कायदा पारित करायला। सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी त्यांनी तात्काळ केली लगेच, पण आम्ही दिलेली सगळ्या सोयऱ्याच्या व्याख्याप्रमाणे, आम्ही जी सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या दिलेली त्या व्याख्याप्रमाणे त्यांनी ताबडतोब अंमलबजावणी करावी। आम्ही काय, आमचं काय कोणी शत्रू नाही, पण नाही दिलं तर मग मात्र मी सोडणार नाही। मी विधानसभेला मग सगळ्याची फजिती केल्याशिवाय सोडणार। कुठल्याही एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचं समर्थन मिळतं, बळ मिळतं, साहजिकच त्या क्षणी त्या व्यक्तीच्या मनामध्ये राजकीय आकांक्षा निर्माण होतं। परंतु हे करत असताना कधी कधी असं ऐकायला मिळतात की ते जे मी यांना पाडील त्यांना पाडीलपेक्षा आपण आपले लोक कसे निवडून आणू याच्यावरती त्यांनी आपलं लक्ष केंद्रित करावं आणि आपली शक्ती या महाराष्ट्रातील जनतेला दाखवावी। ज्या विचारसरणीवर जरांगे पाटील काम करतात त्यांच्या विचारसरणीचे लोक ते विधानसभेमध्ये निवडून आणण्यामध्ये जर यशस्वी झाले तर मला वाटते त्यांच्या या आंदोलनाला लवकर यश मिळेल।